एक माणूस गेले 20 दिवस फक्त पाण्यावर जगत होता. त्याचं वजन जवळपास 20% उतरलं होतं. स्नायू खंगत चालले होते. डॉक्टर रोज त्याची तपासणी करत होते. कोर्टाला सरकारला आदेश द्यावा लागला होता की किमान त्याची तब्येत तरी बघा. आणि आज त्याच उपोषणाच्या बरोबर 21व्या दिवशी पहाटेच्या अंधारात पोलिसांचा मोठा फौज फाटा जंतर मंतरवर उतरला आणि त्यांनी त्याला जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून उचलून थेट रुग्णालयात नेलं. हा माणूस म्हणजे सोनम वांगचुक. दिल्लीतल्या जंतर मंतरवर गेले 3 आठवडे चाललेल्या आंदोलनाला आज धक्कादायक वळण मिळालं. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कुठून झाली, ते इतक्या टोकाला कसं पोहोचलं आणि आज नेमकं काय घडलं हे सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. या संपूर्ण आंदोलनाची पाळंमुळं आहे मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षातल्या आणि इतर काही मोठ्या स्पर्धा परीक्षांमधल्या पेपर फुटीच्या घटनांमध्ये. लाखो विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष मेहनत घेऊन दिलेल्या परीक्षा या गोंधळामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या. अनेकांचं भवितव्य अंधारातील लटकलं आणि विद्यार्थ्यांमध्ये संताप दिसला. या संतापातून जूनच्या शेवटच्या आठवड्यात कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP नावाच्या एका तरुणाच्या संघटनेनं जंतर मंतरवर धरण आंदोलन सुरू केलं. ही संघटना प्रामुख्याने जनजी पिढीतल्या म्हणजे आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी स्वतः उभी केलेली आहे आणि त्यांची मुख्य मागणी होती की या संपूर्ण गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. सुरुवातीला हे आंदोलन तसं फार मोठ्या प्रमाणावर चर्चेत नव्हतं, पण 28 जूनला चित्र पूर्णपणे पालटलं. कारण त्या दिवशी सोनम वांगचुक जंतर मंतरवर पोहोचले आणि त्यांनी जाहीर केलं की ते या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून अमरण उपोषण करणार आहेत. वांगचुक यांचं नाव नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाही. लडाखचे हे इंजिनियर आणि शिक्षक तज्ज्ञ आहेत, ज्यांच्यावरून 3 इडियट्स सिनेमातलं फुंगसुक वांगडू हे पात्र प्रेरित होतं असं मानलं जातं. लडाखला राज्याचा दर्जा आणि 6वी अ सुनिश्चित लागू व्हावी यासाठी त्यांनी याआधी अनेकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आणि गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात लडाखमधला हिंसक आंदोलनानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यामुळे वांगचुक याचं नाव उपोषण आणि आंदोलनाशी जोडलं जाणं हे नवीन नाही. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. हे उपोषण थेट केंद्र सरकारच्या एका मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी होतं आणि त्यांची तब्येत यापूर्वीच्या कोणत्याही उपोषणापेक्षा कितीतरी अधिक वेगवान खालवत चालली होती. गेले 20 दिवस वांगचुक यांनी फक्त पाणी घेतलं होतं, अन्नाचा एक कणही घेतला नव्हता. डॉक्टरांच्या मेडिकल बुलेटिन नुसार त्यांचं वजन 56.5 किलो पर्यंत खाली आलं होतं. म्हणजे उपोषण सुरू करताना जेवढं वजन होतं त्याहून 9 किलोहून अधिक घट झाली होती. जवळपास 20% वजन त्यांनी गमावलं होतं. रक्तदाब, साखरेची पातळी आणि ऑक्सिजन सिच्युएशन तात्पुरतं स्थिर असल्याचं डॉक्टरनी सांगितलं होतं. पण तरी त्यांनी सतत आणि नियमित वैद्यकीय देखरेखीचं स्पष्ट शिफारस केली होती. याच पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार या दोघांनाही आदेश दिला होता की वांगचुक यांची रोजच्या रोज वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे आणि गरज पडल्यास तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली पाहिजे. कोर्टाला असा आदेश द्यावा लागला हेच मुळात दाखवून देत होतं की परिस्थिती किती गंभीर वळणावर पोहोचली आहे. आंदोलनाच्या या प्रवासात 14 जुलैला आणखीन एक गंभीर घटना घडलेली होती. जंतर मंतरवर वांगचुक यांच्यासोबत उपोषणाला बसलेला एक तरुण अचानक बेशुद्ध पडला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या घटनेनंतर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी धाव घेतली. त्यात उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांच्यासारखे नेते वांगचुक यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. पण त्यांच्याबरोबर प्रकृतीची काळजी घेत उपोषण थांबवण्याचा आग्रही धरला होता. काँग्रेसने मात्र या संपूर्ण प्रकरणापासून बराच काळ अंतर राखलं होतं. वांगचुक यांनी खुद राहुल गांधी यांना आव्हान केलं होतं की हा प्रश्न एका संपूर्ण पिढीच्या भवितव्याशी निगडीत आहे, त्यामुळे त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. शुक्रवारी रात्री म्हणजे कारवाईच्या आदल्या दिवशी वांगचुक यांनी एक व्हिडिओ संदेश जाहीर केला होता. त्यात त्यांनी सांगितलं की त्यांचं जवळपास 20% वजन घटलं आहे आणि स्नायूवरही याचा स्पष्ट परिणाम जाणवतो. तरी त्यांचं मनोधैर्य आणि मानसिक स्थिती खंबीर आहे. याच व्हिडिओत त्यांनी 20 जुलैला होणाऱ्या चलो संसद या मोठ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं कळकळीचं आव्हान नागरिकांना केलं होतं. त्यांनी एक उदाहरण देत म्हटलं होतं की जर कांद्याच्या दरवाढीवरून सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता याबाबतही सरकारची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. नीट परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर दावाही त्यांनी या व्हिडिओत केला होता. आणि मग आज 18 जुलैच्या पहाटे या संपूर्ण आंदोलनाला
आंदोलनाला एक मोठं आणि अनपेक्षित वळण मिळालं. दिल्ली उच्च न्यायालयात वांगचुक यांच्या खालवलेल्या प्रकृतीबाबत सुनावणी होणार होती, पण त्याआधीच दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर मोठा बंदोबस्त तैनात केला आणि सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून उचलून थेट रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली पोलिसांच्या अधिकृत निवेदनानुसार हे पाऊल दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत झपाट्याने खालवत असल्यामुळे उचलण्यात आलं. पोलिसांनी सोशल मीडियावर स्पष्ट केलं की ही कारवाई करताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडा गोंधळ आणि धक्काबुक्की झाली. पण पोलिसांनी जास्तीत जास्त संयम राखत ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडली असा दावा केला. या कारवाईनंतर जंतर मंतरवर मोठा गदारोळ उडाला. सीजीपीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले, जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि पोलिसांनी इतर आंदोलकांनाही टप्प्याटप्प्याने आंदोलन स्थळावरून हटवायला सुरुवात केली. त्याचवेळी सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनाही त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर आलं. सीजीपीच्या प्रवक्त्यांनी थेट आरोप केला की वांगचुक यांना हटवताना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. दुसरीकडे पोलिसांनी आंदोलकांना शांततेत आंदोलनस्थळ रिकामं करण्याचं आवाहन केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण घडामोड नेमकी अशा वेळी घडली आहे जेव्हा अवघ्या 2 दिवसांवर म्हणजे 20 जुलैला सीजीपीने संसदेकडे कूच करणारा चलो संसद हा मोठा मोर्चा काढण्यासाठी घोषणा आधीच केली होती आणि नेमक्या याच दिवशी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे हा नियोजित मोर्चा प्रत्यक्षात निघण्याआधीच वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवलं आणि सीजीपीच्या नेत्याला ताब्यात घेतलं जाणं हे अनेकांच्या मते या आंदोलनाची धार बोधड करण्याचा किंवा मोर्चा आधी दबाव कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जाते. आतापर्यंत केंद्र सरकारने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सरकारकडून ना कोणी प्रतिनिधी जंतर मंतरवर पाठवला गेला, ना कोणतीही औपचारिक चर्चा सुरू झाली. वांगचुक यांनी वारंवार सरकारला चर्चेचं आवाहन केलं होतं, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. उलट आज थेट पोलिसांनी कारवाईद्वारे त्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. यावरून सरकार आणि आंदोलक यांच्यातही दर आणखी रुंदावल्याचं स्पष्ट दिसत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न उभे राहतात. सोनम वांगचुक यांची तब्येत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आता कशी राहते? 20 जुलैचा नियोजित चलो संसद मोर्चा प्रत्यक्षात किती मोठ्या प्रमाणावर आणि कोणत्या रूपात होतो? आणि आजच्या या पोलीस कारवाईनंतर हे संपूर्ण आंदोलन नेमकं कोणतं वळण घेतं? एका बाजूला एक ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित सामाजिक कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून एका संपूर्ण पिढीसाठी उभा राहिला होता आणि दुसऱ्या बाजूला सरकारने त्याच्याशी चर्चा करण्याऐवजी थेट त्याला उचलून रुग्णालयात नेलं. आता हे आंदोलन नेमकं वळण घेतंय हे आपण पाहूच, पण तोपर्यंत तुम्हाला या घडामोडीबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.